एक्झामला अजून 2 दिवस आहेत आणि तुम्हाला भीती वाटते, की पास होईल का फिजिक्समध्ये? आणि त्या भीतीमुळं अभ्यास काहीच होत नाहीये. मग तुमचं मन म्हणतंय, "राहू दे यावर्षी, पुढल्या वर्षी बघूया आपण, गॅप घेऊया." मला पालकांचे कॉल येतायत. पालक सांगतायत, की "सर मुलगा काय करेनाच झालाय." तो म्हणतोय, "होणार नाही माझ्याकडून." हार मानले. मी तुम्हाला सांगतो, नीट लक्ष द्या. 2 दिवस उरलेत, करा अभ्यास. फिजिक्समध्ये फेल होणं तर शक्यच नाहीये. कॉलेज तुम्हाला 30 पैकी 30 जरी नाही दिले, तर 29-28 मार्क देतं. मोस्ट ऑफ द केसमध्ये पैकीच्या पैकीच मार्क प्रॅक्टिकल असणार आहेत. प्रश्न 5 मार्काचा आहे. एम-सी-क्यू सोपे असतात, व्ही-एस-ए सोपे असतात, डेफिनेशन येतायत. पण 4 डेफिनेशन करून चालणार नाहीये. सगळ्या टॉपिकच्या डेफिनेशन्स कराव्या लागणार आहेत. 6 ते 2 दिवसात पॉसिबल नाहीये. मग 10वी ला 90% पेक्षा जास्त मार्क पाडलेच कसे तुम्ही? कसे पाडले सांगा बघू? तुमच्या क्षमता आहे तेवढ्यापुरतं डिमोटिव्हेट होऊ नका. मी तुम्हाला सांगतो कुणीही नापास होत नाहीये. जर एखाद्या सब्जेक्टमध्ये ठीक आहे, कमी मार्क पडले, 32च पडले, 33च पडले. पासिंगला 35 लागतायत ना, मग ग्रेस मार्क असतायत ना. मी तुम्हाला सांगतोय वेगळीच गोष्ट. ऐका नीट आता. काय आहे ग्रुपिंग क्रायटेरिया नावाची गोष्ट असते. पास तर व्हाल हो तुम्ही, पण ग्रुप पण क्लिअर व्हायला पाहिजे. मग त्यासाठी फिजिक्समधला एक-एक मार्क इथं महत्वाचा आहे. एक मार्क महत्वाचा आहे. तुम्हाला चांगला स्कोर करायचंय लक्षात घ्या. तुम्हाला चांगला स्कोर करायचा आहे फिजिक्समध्ये. निदान 35च्या पुढे गेलं पाहिजे. 40, 45, 50 कडे स्कोर न्या. का? तुमचा ग्रुप क्लिअर होईल. कारण ग्रुपिंगमध्ये फिजिक्स आणि मॅथ्स कंपल्सरी असतात बाळांनो. केमिस्ट्रीला और बाकीचे सब्जेक्ट असतात. मग तुम्ही अरे वाह! केमिस्ट्रीला बाकीचे सब्जेक्ट और आहेत. आय-टी और आहे, सी-एस आहे, इलेक्ट्रॉनिक्स. मग चला ग्रुपिंगची पण भीती नाहीये. त्याची पण काळजी नाहीये. पण त्याच्या पुढचं आहे आणखीन. कॅम्पस प्लेसमेंटच्या वेळेस ड्रीम पॅकेज पाहिजे ना, मग तिथं ओव्हरऑल पर्सेंटेज विचारतात. तिथं आपल्याला हे फिजिक्स उपयोगी पडणार आहे. म्हणजे आरामात पास होतोय. आरामात ग्रुप क्लिअर होतोय. पण आता थोडे एफर्ट्स घेतले, मार्क्स थोडे इम्प्रूव्ह केले, तर छान होणार आहे. बरं ठीक आहे, रिपीट करायचंय. तर मी तुम्हाला क्लिअरली सांगतो, रिपीट करणाऱ्यांची अवस्था चांगली राहत नाही. जे बोर्ड पण रिपीट करतात ते. मी तुम्हाला सांगतो, मी अशा मुलांना भेटलोय, ज्यांचा आता 3रा अटेम्प्ट आहे. कसं काय? बोर्डची एक्झाम दिली, ओके, रिपीट करायचं डिसिजन घेतलं. जुलैमध्ये एक्झाम दिली. अरे जुलै कुठं? गेल्या वर्षी जूनमध्येच एक्झाम झाली होती. 1 महिना अगोदर. वेळ पुरत नाही त्यावेळेस. तुम्ही रिझल्टची वाट बघत बसलेला असता. तुम्ही सी-ई-टीच्या रिझल्टची वाट बघितलेला असता. नंतर तुम्ही तो फॉर्म भरता. अभ्यास कुणाचाच नसतो आणि त्या इम्प्रुव्हमेंट एक्झाममध्ये तुम्हाला मराठी, इंग्लिश, सी-एस, आय-टी हे सब्जेक्ट पण द्यावे लागतात जर असतील तर. मुद्दा असा आहे, ते रिपीट, बोर्ड करणं हे डोक्यातून काढून टाका. एफर्ट्स लावा. आपण तुम्हाला क्वेशन्स देतोय. आपण तुमच्याकडून आय-एम-पी क्वेशन्स करून घेतोय लक्षात घ्या. आय-एम-पी क्वेशन मी टॉपिक वाईज आज दिवसभर करून घेतोय. उद्या घेणार आहे तुमच्याकडून. लास्ट मोमेंटला मी शॉर्ट क्वेशन आणखीन देणार आहे, की बाबा एवढं तरी करा. मग एवढं करून तुम्हाला 20-25 मार्क पडत असतील. 30-70 पैकी. प्रॅक्टिकलचे 30 मार्क. अरे चांगला स्कोर आहे तो. मग आता मला पुन्हा ओरडायला लावू नका बरं का. प्लीज मला असे निगेटिव्ह कॉमेंट नकोय. हार मानू नका. सुरुवात करा. आज अख्खा दिवस आहे, उद्याचा दिवस आहे. 16 तारखेला पेपर आहे लक्षात घ्या. ओके. आता काही जण उशिरा हा व्हिडिओ बघतील. जो वेळ आहे तेवढ्या वेळात अभ्यास करा तुम्ही. जो वेळ आहे त्याचा युटिलाइज करा चांगलं आणि परीक्षेत लक्षात घ्या. व्यवस्थित पेपर सॉल्व्ह करायचा आहे. सिली मिस्टेक करायच्या नाहीयेत. एम-सी-क्यूला सिंगल अटेम्प्ट असतो. पेपरच्या इन्स्ट्रक्शन नीट वाचायच्या आणि एक्झामसाठी लागणारे कॉन्स्टंट असतील, तर ते पेपरच्या पहिल्याच पेजवर दिलेले असतात एकत्र. म्हणजे न्यूमेरिकलच्या बाजूला कॉन्स्टंट दिलेले नसतात. हे लक्षात घ्या. ओके. बरं आता बाळांनो, मुद्दा असा आहे, की का केलं रे फिजिक्स तुम्हाला एवढं अवघड? काय चुकलं रे तुमचं? काय चुकलं? सांगू का तुम्ही? तुम्ही की नाही काय केलं माहितीये का, की तुम्ही अभ्यासच केला नाही. अभ्यास तर आम्ही केलाय, प्रत्येक टॉपिक केलाय. पण काय झालंय, आम्ही एन-सी-ई-आर-टीतून केलाय. आम्ही जे प्रिपरेशन करत होतो. तुम्ही एन-सी-ई-आर-टीचा अभ्यास केला असता, तर बोर्डमधले न्यूमेरिकल सॉल्व्ह झाले असते. तुम्ही जे प्रामाणिकपणे केलं असतं, तर हे प्रश्न तुमच्यासाठी अवघड नव्हते लक्षात घ्या. जे हार्ड न्यूमेरिकल सॉल्व्ह करतोय आणि इथले न्यूमेरिकल जमत नाही. कसं काय? म्हणजे अभ्यासच केला नाही आपण. पण चुकलोय. हां, चूक कळाली का ते बघा आणि ती परत आयुष्यात कधी होऊन देऊ नका. काय चुकलं आपलं? तर सांगतो. आत्मविश्वास कमी पडलाय. हो, कोचिंगमध्ये, अकॅडमीमध्ये बाकीच्या टॉपर्सना बघून कदाचित घाबरलाय तुम्ही. तुम्ही स्वतःहून डिप्रेशनमध्ये गेलाय. डी-पी-पीचा लोड तुम्हाला सहन झाला नाही. डी-पी-पी सॉल्व्ह करायचं नाटक झालं फक्त. तेही कसं Google हे ते करून म्हणूया आपण. बरोबर आहे? नाही, मी तुम्हाला सांगतो हे सगळं बदलायचंय तुम्हाला आणि फिजिक्सचा पेपरच हे सगळं बदलवणार आहे. तुमचा कॉन्फिडन्स आणणार आहे. अरे कुठला पेपर पेपर काढून कुठलाही पेपर काढून बघा. डेफिनिशन 10 ते 15 मार्काला आहे. डायग्राम एक असते, डिस्टिंग्विश एक असतो लक्षात घ्या. त्याच्यानंतर लॉ 3, 4, 5 असतात म्हणूया आपण. मग एवढं सगळं करून 20 to 30 मार्क्स आहेत बाळांनो. 20 to 30 मार्क्स या सेक्शनला. एक्सप्लेन द टर्म,
व्हॉट इस असले प्रश्न असतात रे बाळांनो, असतात. डायग्राम येते. आले डायग्राम. केले का प्रॅक्टिस? केलं का प्रॅक्टिस? प्रॅक्टिस केलं तर होणार आहे ना. किती डायग्राम आहेत सांगा बघू? कुठल्या डायग्राम आहेत? सिंपल पेंडुलमचे डायग्राम आहे. फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट आहे. परफेक्टली ब्लॅक बॉडी आहे. व्हॅन डी ग्राफ जनरेटर आहे. स्फेरिकल वेव्ह फ्रंट आहे. प्लेन वेव्ह फ्रंट आहे. रिफ्लेक्शन, रिफ्रॅक्शन ह्या डायग्राम आहेत. त्याच्यानंतर जॉमेट्री ऑफ द डबल स्लिट एक्सपेरिमेंट, फ्रेस्नेल का फ्रॉनहोफर डिफ्रॅक्शन, फ्रेस्नेल बाय प्रिझम असं डायग्राम आहेत लक्षात घ्या. व्हॅन डी ग्राफ बोललो ना मी बोललो. पहिल्या टॉपिकमध्ये पण डायग्राम आहेत. अँगल ऑफ बँकिंगच्या त्या. व्ही मॅक्स, व्ही मिनिमम काढायच्या. त्यात वेगवेगळे फोर्सेस तुम्हाला दाखवायचे आहेत. अरे डायग्राम केल्या तर सगळं फिजिक्स जमतंय रे. खरं सांगू का? ऑसिलेशन मधले ग्राफ आहेत. ऑसिलेशन मध्ये ग्राफ आहेत ते तुम्हाला करायचे आहेत. ते एवढं केल्यावर काहीच अवघड जात नाहीये. कुठलीच गोष्ट अवघड जात नाहीये हे लक्षात घ्या. करावी लागते. आणि सायक्लोट्रॉन, सोलेनॉइड मी तुम्हाला सांगू का? याच्या अगोदरचं लेक्चर बघितलंय ना तुम्ही? बघितलंय ना लक्षात घ्या. त्या लेक्चरमध्ये आपण सगळ्याच गोष्टी कव्हर केल्यात, की न्यूमेरिकल सुद्धा अवघड नाहीयेत. तुम्हाला ते कॉन्फिडन्स आला पाहिजे. न्यूमेरिकल वाचून कळालं पाहिजे, की हे कशातलं न्यूमेरिकल आहे म्हणूया आपण. आणि सोपे टॉपिकला टार्गेट करा. सोपे टॉपिक कुठले आहेत? हे सगळेच सोपे आहेत. आम्हाला आता करंट इलेक्ट्रिसिटी सोपा वाटतोय. आता आम्हाला वेव्ह ऑप्टिक्स सोपा वाटतोय. मुलांचे कॉमेंट आहेत. आता प्रत्येक केटीजी कसला सोपा टॉपिक आहे सांगा बघू? बेस्ट टॉपिक आहे. पण काय होतंय, की प्रत्येक टॉपिक मधला एखादा अवघड प्रश्न आपल्याला डिमोटिव्हेट करतोय. भीतीदायक वाटतोय. एक्झाम तसंच आहे. एक्झाममध्ये मी तुम्हाला सांगतो, की पेपर हा तुम्ही प्रेडिक्ट करू शकत नाही. गेस करू शकत नाहीये, हे लक्षात घ्या. मी तुम्हाला सांगतो गेस करू शकतच नाहीये तुम्ही. आता तुम्हाला फसवण्यासाठी कसं आहे माहिती का लक्षात घ्या. मी सांगू तुम्हाला काय होतंय तुम्ही असं लगेच एखाद्यावर विश्वास ठेवता मी तुम्हाला सांगतो. माझं ऐका. डेफिनेशन्स येतात की 4 करून नाही चालणार आहे. तुम्हाला पहिल्या टॉपिकमध्ये कुठली डेफिनेशन आहे मोमेंट ऑफ इनर्शिया, सेंट्रिपिटल फोर्स. शेवटच्या टॉपिकमध्ये शेवटची डेफिनेशन कुठली आहे? लॉजिक गेट. ह्याच्यामधल्या सगळ्या डेफिनेशन्स करायच्या आहेत. सर कधी हो होतील आता? मग एवढं होत नसेल तर अवघड आहे. का? असू दे 100 डेफिनेशन्स करा. तुम्ही डेफिनेशनमध्ये काय करणार? इंटरफरन्सची डेफिनेशन डिफ्रॅक्शन करणार. डिफरन्स जमणार आहे. तुम्ही डाय, पॅरा, फेरोमॅग्नेटिकची डेफिनेशन्स करणार आहे. डिफरन्स तुम्हाला जमणार आहे. म्हणजे डेफिनेशन्स केले की डिफरन्स जमणार आहे. ओके. डायग्राम केले की डेरिव्हेशन्स जमणार आहे तुम्हाला. लॉज केले की त्याच्यावर बेस न्यूमेरिकल जमणार आहे तुम्हाला. म्हणजे सगळं जमणार आहे केलं तर म्हणूया आपण. त्याच्यामुळं असले प्रश्न देखील मनात भीती बाळगू नका. तुम्ही तुमचा स्कोर इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करा. जे इथं ना ज्यानं प्रामाणिक प्रयत्न प्रयत्न केलेत ना, त्यानं केलंय. मी तुम्हाला सांगतो दरवर्षी आमचे रिझल्ट चांगले आहेत, करणाऱ्या मुलांचे. न करणाऱ्या, न ऐकणाऱ्या मुलांचा रिझल्ट कधीच लागणार नाही लक्षात घ्या. म्हणजे आता मी कसं बोलतोय, म्हणजे माझंच ऐकलं पाहिजे असं नाही रे. तुम्ही ज्यांना फॉलो करता त्यांच्या इन्स्ट्रक्शन तुम्ही फॉलो केल्या पाहिजेत. तुम्ही तुमचं वापरूच नका या स्टेजला, नका वापरू. आम्ही जे सांगतो ते ऐका. ओके. तुमची स्टेज ओळखा. तुम्ही कुठल्या स्टेजपर्यंत आलाय. टॉपर आहात तर काही प्रॉब्लेमच नाहीये. तुम्ही ह्या व्हिडिओला आलाच नसणार आहे. हा तुमचा प्रश्न नाहीच आहे. बऱ्यापैकी ठीक-ठाक अभ्यास करणारी मुलं सुद्धा नाहीयेत. आता ही कोण आहेत? तुम्हाला धुरंधर लोक आहेत माहिती आहे, की वर्षभर केलाच नाही आता भीती वाटायला लागली. किंवा केलंय, पण पॅनिकमध्ये विसरून गेलोय. या टाइपच्या मुलांचा हा प्रॉब्लेम आहे लक्षात घ्या. त्याच्यामुळे पास होईल का? हा प्रश्न इथून पुढे आणू नका. पास व्हायचंच आहे. चांगल्या मार्काने पास व्हायचंय. ग्रुपिंग क्रायटेरिया सुद्धा आपलं टार्गेट नाहीये. आपलं टार्गेट आहे टॉपला यायचं आहे. 75-85% मार्क पडले पाहिजेत लक्षात घ्या. मग आता कराल अभ्यास. मनात कुठल्याही शंका आणू नका बाळांनो. ऑल द बेस्ट.